प्रूव्ह नाही केलं तरी ते प्रॉब्लेम क्रिएट होईल. नाही नाही, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याशिवाय मी इकडनं जाणार नाही. तुला काय वाटतं हा, की तू एकटीच आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतेस? तूच फक्त आम्हाला मदत करतेस? नाही, मी पण तुला मदत करू शकतो. मी पण तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतोय. मला प्रूव्ह करायचंय आणि ते मी प्रूव्ह करून जाणारच. मला काही कळत नाही. मला कळत नाही की तू हे मिरच्यांचं सोडण्याचं का करते. तुला ऍलर्जी आहे ना? मी काय करू का? अच्छा, डोंट वरी. बंद करून प्लास्टिक टेम्पल तुटतात. लक्ष ठेवा. शाबास, आता समोरच्या चान्स नको मागचं माझ्या प्लीज. रिस्पेक्ट ने बोला, थँक्यू म्हणणं अपेक्षित राहतात. रिस्पेक्ट ने. तू काय माझ्या बेड्यात करतेस का? प्रेमाने म्हण थँक्यू. वसुधा काकू इकडे गेली. बाय. थँक्यू. सांगितलं तर खोलीतून कुठे हलायच नाही म्हणून, पण ऐकेल तर. हा या, बरं झालं इथेच भेटला असेल. तुला काय सांगितलं होतं मी? जागेवरून हलायचं नाही, मुकाट्याने झोपून राहा म्हणून. कुठे गेला होतास? ते पाण्याची बाटली आणायला गेलो. मला सांगता येत नव्हतं मग? तुला काय सांगितलं होतं? घे दूध हळद घे. हे माही दूध हळद. दूध हळद घेतलं पाहिजे, जखम आतून लवकर बरी होते. मला काही ऐकायचंच नाहीये. मी तसं ऐकणार नाही. चल चल खोलीत चल, खोलीत चल. मुकाट्याने दूध हळद प्यायचंय. तोंड वाकडा करायची काही गरज नाहीये. तिथे चोरांबरोबर मारामारी करताना काही वाटलं नाही तुला? हा, ऐकायचं नाही म्हणजे काय? ते त्याच्याबरोबरच घ्यायला पाहिजे आपल्याला मसाल्यामध्ये. दगडफूल पण आणायला पाहिजे. दगडफूल पण आहे ते पण. वसुधा काकू झालं. हे काय? हे तू केलंस? कुणी सांगितलं होतं नसते उद्योग करायला तुला? जर आम्ही बाहेर गेल्यावर करून ठेवलेस ना उद्योग सगळे. काय ग तू? मागच्या वेळेस रामायण तुला आठवत नाहीये का? अण्णा मला चोरडले होते, तेच हवंय का तुला? नाही माई, काळजी करू नका. मी ना हाताला हे बघा, मी प्लास्टिक लावलेलं हाताला, त्यामुळे मिरच्यांचा टचच झाला नाही हाताला. मला त्रास नाही झाला. नक्की? नक्की. हुशार आहे ती, स्वतःची बरोबर काळजी घेते. आणि शिवाय तुम्हाला इम्प्रेस करायचंय ना म्हणून केलं.
पुरे वसुधा. चला मग आता कांडाला घेऊया. मृदुला चल ग. मिरच्या भाजून झाल्या. हा ठेवून दे तिकडे कोपऱ्यात. धने घाल ग. बस आता एवढेच घे. थोडस जरा जोर लाव. बस. चला वसुधा. चला. हे नंतर तुम्ही करायचंय. काढ आता. सावकाश. हवंय का खायला? हाताला लागू देऊन जपून. आणि कसं बस देवळ काढून ठेव. सावकाश. हे आपल्याला वर्षभर पुरणार.